हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. दुपारचे नाही, चक्क संध्याकाळचे 5:30 होत आहेत. मी इथं आवरताच व्लॉगिंग सुरू केले, कारण मी करणार नव्हते, आज माझा मूड नव्हता. पण म्हटलं अरे यार, दीपपूजन आहे आज आणि आपण असं कसं व्लॉग नाही करणार. व्लॉग तर बनलाच पाहिजे, कारण लास्ट इयर दीपपूजनाचा व्लॉग बनलेला नाहीये. आय थिंक त्या अगोदर मी बनवलेला होता. तर चला, आज मस्त ग्रीन कलरची साडी नेसणार आहे. जी साडी मी देण्यासाठी म्हणून काढली होती, पण माझं मन झालं नाही ती द्यावी, म्हणून मी परत ठेवून घेतली. आता इथून पुढे कधी झालं ते देऊन टाकेन, पण आज मला ती साडी नेसायची इच्छा आहे, ती मी नेसते. बरं, यावेळेला मी जेव्हा गावी गेले ना, तर तेव्हा माझ्या केसांसाठी खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळाले आहेत, की केस पुन्हा कसे काय तुझे दाट झाले, पातळ केस दाट कसे काय झाले. तर झालेत, कसे झालेत माहिती नाही, पण झालेत. डाएट असू शकतं त्याला रिझन. आणि मी ज्या काही टेस्ट केल्या त्या प्रत्येक स्त्रियांनी करायला हव्या. 6 महिन्यातून वर्षातून एकदा तरी तो सगळा प्रोफाईल, म्हणजे ज्या काही टेस्ट आहेत त्या करायला हव्या. त्या कोणत्या, माझा रिपोर्ट एक्झॅक्टली काय काय आलाय हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हेअर कलर बद्दल म्हणाल तर इंडिगोचा जो मी बर्गंडी कलर यावेळेला यूज केला होता, तो सुद्धा जास्त काही टिकेल असं मला वाटत नाहीये. हे बघा, चमकायला लागलेले आहेत एक दोन केस, म्हणजे 1.5 महिना वगैरे जाईल. पूर्वी मला 2-2 महिना कलर टिकायचा. मी खूप सगळ्यांना सांगायची नाही मला 2-2 महिन्यातून एकदाच कलर करायला लागतो, पण आता तसं नाहीये. साधना, तू जर का व्हिडिओ बघत असशील, तिचं माझं बोलणं झालं होतं, तर ती मला म्हणत होती तिचा टिकत नाही. तर आता माझाही जास्त टिकत नाहीये. 1 महिना, 1.25 महिना जास्तीत जास्त मी त्याला स्ट्रेच करून 1.5 महिन्यापर्यंत घेऊन जातीये. बरं का, म्हणजे जसं की समजा इथे खूप वाईट दिसायला लागलं की असं विंचरायचं, आणि इकडून जर का अजून माझा खूप इश्यू नाहीये ना. काही लेडीजचं काय असतं की इकडून समोरून पहिल्यांदा केस पांढरे झालेले असतात, तर माझं तसं नाहीये. लकीली माझं फक्त इथे इथे आहे, त्यामुळे मी ते स्ट्रेच करू शकते. पण खरंच इथून समोरून जर का केस पिकायला लागले, पांढरे व्हायला लागले, तर मात्र अवघड आहे. तर लवकर कलर करावा लागणार मला. आता असं वाटतं हे 2 कलर सोडून पण एखादा चांगला कलर शोधावा की काय. तर आज सकाळपासून मी काहीच व्लॉगिंग केलेलं नाहीये, पण आता इथून पुढे करणार आहे. चला, दीपपूजा करायची आहे आपल्याला. त्या अगोदर सगळे दिवे मला घरातले घासायचे आहेत. या साडीवरती हे असं सिल्वर जरीचं काम आहे ना, सिल्वर जरीचं. तर त्याचमुळे मी या इयरिंग आज घातलेले आहेत. एवढ्या सारे मी ऑक्सिडाइज इयरिंग्स घेऊन ठेवलेत, त्यांना नंबर तरी यायला हवा ना. पण बँगल्स मात्र मी ग्रीनच घालणार आहे, सिल्वर किंवा ऑक्सिडाइज वगैरे काही घालणार नाही आहे. आणि हे अशी काहीशी तयार झाली आहे. अहो ना, फुलं आणायला सांगितली आहेत, कारण फुलं फार थोडी आहेत, ती पुरणार नाही आहेत. कधी करणार म्हणजे मी आता, बघा ना, आता 5:45 होत आले. दिवे लागण्याची वेळ झाली आहे आणि याच वेळेला दीपपूजन करतात ना. तर घरातले सगळे हे इलेक्ट्रॉनिक दिवे लावून घेतले पहिल्यांदा, आणि मग आता आपण बाकीचे दिवे लावणार आहोत. तर किती छान फिलिंग असतं ना हे, की जेव्हा नॉर्मल दिवसांपेक्षा काहीतरी एक वेगळा दिवस असतो. म्हणजेच हे जे काही सण उत्सव आपण सेलिब्रेट करतो. पूर्वी मला इतका इंटरेस्ट नसायचा जेव्हा मी जॉबला पळायची तेव्हा. कारण ना, खरंच जॉब करणाऱ्या, म्हणजे घर सांभाळून पुन्हा बाहेर जाऊन नोकरी करणाऱ्या बायकांची ना तारेवरची कसरत असते राव. आता मात्र घरून मी काम करते, त्याचमुळं मला वेळही असतो, आणि मी व्लॉगिंग करते ना बेसिकली, आणि व्लॉग असतो तेव्हा जरा जास्त मजा येते, कारण हे सारं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं, शेअर करायचं असतं. मग आपण इंटेन्शनली ते थोडंफार अजून आवडीनं आणि चांगल्या पद्धतीने करायला लागतो. चला, हे एवढे सारे दिवे आहेत. अजून एक दिवा तुळशी जवळचं बाकी आहे, तो विसरली मी, तर तो घेऊन येते. हळूहळू माझ्याकडे एवढे दिवे जमा झालेत ना, की आज जेव्हा मी ते सारे एकत्र केलेत तेव्हा मला समजते की ओ, एवढे सारे दिवे आहेत माझ्याकडे. म्हणजे यावर्षी ना मला खूप सारे गिफ्टमध्ये सुद्धा मिळालेले आहेत. मस्त आता मी कामाला लागली आहे खरी, पण एकदमच चकचकीत करत नाही बसणार, कारण तितकासा माझ्याकडे वेळ नाही आहे. आणि हे दिवे इतके चिकट झालेले आहेत, त्यामुळं इतका सारा वेळ जर मी यालाच दिला ना, तर स्वयंपाक बाजूला राहून जाईल. तर जेमतेम स्वच्छ करून घेतलेले आहेत मी दिवे, आणि लगेच स्वयंपाकालाही सुरुवात केली आहे साईड बाय साईड. म्हटलं अर्ध्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवूया, म्हणजे नंतर जास्त वेळ जाणार नाही.
जर का कोणाला हा अगारोचा ब्लेंडर आवडला असेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल, कारण काय होतं आहे मला टॅग नाही करता येते कारण तो टॅगमध्ये सर्चमध्ये येतच नाही आहे, तर तुम्ही अगारोचा रिगल 3 जारवाला ब्लेंडर सर्च करा, मिळून जाईल. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तिथे तुम्हाला मिळून जाईल. तर याचं हे सगळ्यात छोटं जे भांडं होतं ना, त्यामध्ये मी मिरचीची पेस्ट करून घेतली भज्यांसाठी. भजी बनवणार आहे. अगोदर ठरलं होतं आळूची वडी, पण ती कॅन्सल करून भजी बनवणार आहे. आणि हे मधलं जे भांडं आहे म्हणजे मिडल साईज, तर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत असे मोठे सर. आणि नंतर त्यामध्ये साखर आणि वेलची बारीक करून घेते आहे. म्हणजे याचे तिन्ही जार अगदीच युजफुल आहेत आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटनुसार. हे बघा, अशा पद्धतीनं पहिलं हे सारं बेसिक फूड प्रिपरेशन मी करून घेणार आहे आणि पुन्हा मी पूजेकडे वळणार आहे. कारण खीर वगैरे शिजत राहील साईड बाय साईड आणि माझी पूजाही तिकडं मग होऊन जाईल. कसं आहे, दीपपूजनच्या अगोदर अर्धा स्वयंपाक रेडी असायला हवा, कारण आहोंना आल्या आल्या इतकी भूक लागलेली असते. सगळंच पुन्हा करायचं म्हटलं तर नाही होणार, म्हणून मध्येच हे घासून ठेवून दिले आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. खीर शिजते तोपर्यंत वाती लावून घेऊया. मला असं वाटतंय पूर्वीच्या काळी हे सगळं केलंय ना, बरं केले. त्या निमित्तानं किती आपण ऍक्टिव्ह होतो ना. आणि हे दिवे आता मी असं नाही करणार आहे, मी घासून ठेवणार आहे. मी हे घासून नाही ठेवले होते, नव्हते ठेवले, असेच ठेवले होते यूज करून करून. आता मात्र स्वच्छ घासून ठेवणार आहे, कारण ते चिकट फार निघत नाहीये. किती वेळ गेला माझा, आळशी पण बाकी काय. तर आता यावेळेला घासून ठेवेन मस्त. आणि बघा ना, दीप अमावस्या पूर्वजांनी केलेली नसती तर हे दिवे असेच बसले असते. याला फक्त मी घासलेलं नाही आहे, कारण ही ग्लेझिंग आहे असं वाटतं मला, हे निघून जाऊ शकतं, म्हणून मी रिस्क घेतलेली नाही. म्हटलं ॲटलिस्ट आजच्या दिवशी तरी त्याला यूज करूया, मग बघू त्याच्यावर प्रयोग करू नंतर. तसं तर माझ्याकडे पाट आहेत, वेगळा चौरंग आहे, म्हणजे जो आम्ही फर्निचरमध्ये बनवून घेतला होता तोही आहे आणि दुसराही चौरंग आहे. पण नेहमी मी काय करत असते, पूजा ही माझ्या टिपॉयवरती मांडत असते. पण ना आज एकतर झाला वेळ आणि तो टिपॉय आहे ना मी गॅलरीमध्ये ठेवला आणि त्याच्यावर इतकी सारी धूळ साचली आहे ना, की या विकेंडला मी क्लीन करणार आहे. म्हणूनच मी आज त्याला आतमध्ये नाही घेतलेलं. हे जे बाकडं आहे हे डायनिंग टेबलसाठी बनवलेलं बाकडं आहे, तर तेच मी आज वापरणार आहे पूजेसाठी. क्या बात है. या मी वाट बघत बसली फुलांची. खमंग सुगंध काय सुगंध, कशाचा सुगंध आला सांगा. खीर इलायची. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. दिव्या दिव्या दीपत्कार, काणी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. घरातले सगळे दिवे प्रज्वलित करण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आज असतो मान तो कणकेच्या दिव्याला, आणि तेच करायचे विसरले. आता करायला घेते पटकन. कणिक म्हणून ठेवलेली होती म्हणून बरं आहे. 5 करते. प्रितिशला ओवळण्यासाठी कणकेचे दिवे हे हवेतच. नशीब लक्षात आलंय माझ्या. गडबड 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 गडबड. 7, 5, 9 असंच करतात ना, सांगा मला.
काही चुकत असेल तर सांगा. आय थिंक असंच करतात. 11. एक लायटर आणायचं आहे हो. ऑनलाईन मिळत असेल ना? मी ते सगळं मिळतं अमेझॉनवर. मग मी का ऑर्डर करत नसेल? आता मला काय माहिती. केस वाटून कर. कर की ये जरा बाजूला. या या इकडच्या हाताने अशी धर वरती, म्हणजे मला इकडच्या हाताने. हा अशी वरती धर. गुड. हस की जरा. एक आहे मी जी विदाऊट एनी रिझन दात काढत असते, म्हणजेच स्माईल करत असते हो. आणि हा बघा, या जनरेशनच्या मुलांचे चेहरे बघा, हे नेहमी लटकलेले असतात. स्माईल दे म्हटल्यावर थोडासा हसलाय. किती ती महाग स्माईल बघा. हां ठीक आहे, पण चला. आणि हो, टोपी घालण्याबद्दल तुम्ही नक्कीच कॉमेंट कराल की ओवाळताना टोपी घालावी, पण ऐकत नाही हा. अहो ना, भूक सहन होत नाहीये. द्या, मला पण आलेत पेरू द्यायला. दिवसभर या पेरूनं बघते मी. खरं पेरू खायचा योग नाही आला. चिरून नाही हो, इतकी पण आळशी नाही हो मी, इतकी पण नाही. आम्ही ना अंधार करून, आम्ही नाही, मी अंधार करून पाहतीये की कसे दिसत आहेत दिवे. मस्त वाटतंय ना? छान वाटतंय. बढिया. एक फोटो काढते आता दिव्यांसोबत. काय तुमचाही काढायचं आहे? हा ना. नेहमी माझ्या मागे उभे राहतात. तुम्हाला कधी कळणार कॅमेराचा अँगल कसा पकडायचा, कसा फोटो काढायचा? आमचं थोबड मोठं येते ना, मग अगोदरच मोठं आहे. अगोदरच मोठे मागे उभे राहणाऱ्यांचे फोटो चांगले येतात ना. नेहमी आहो माझ्या मागे उभे राहतात. स्वतः कधीच बघत नाहीत अँगल. भजी भजी स्वादी पोरखी अखंडी. तर मला भजी म्हणले की आठवतं. शांती. ओम शांती. ओम. लसूण कढीपत्त्याची फोडणी न देता हे अशा पद्धतीने आज वरण बनवते, कारण हे वरण मला पर्सनली खूप आवडतं. तुपामध्ये काय करते मी, थोडीशी हळद आणि माझ्या आवडीचा हिंग वापरते, बस एवढंच. आणि वरणाला फोडणी देते. खूप सारी कोथिंबीर यूज करायची, मीठ आणि नकळत अगदी किंचितशी अशी साखरही टाकते मी. आज खरंच स्वयंपाकाला वेळ झाला मला, म्हणजे जेवायला लिटरली 8:45-9 होणार आहेत. आहो मूवी बघतायत बरं का, आणि इतका सुंदर मूवी आहे हा की मैं वापस आऊंगा नेटफ्लिक्सवरती. जर का तुम्ही पाहिला नसेल, टॉकीजला जाऊन पाहायचा बाकी असेल तर नक्की पहा. खूप छान मूवी आहे, मला आवडला खूपच. मी पाहिला आहे ऑलरेडी, अर्धा पाहिला आहे, अर्धा अजून पाहायचं आहे. तर आहो ना, मी सांगितलं त्यांनी इथे लावला आहे लगेच. झाला, बाकी सगळा स्वयंपाक झाला आहे. शेवटचा पदार्थ म्हणजे हे गरमागरम भजी, कारण भजी हे गरम गरमच छान लागतात हो की नाही. आणि मिरची चिरून न टाकता मिरचीची थोडीशी पेस्ट करून टाकली ना की मस्तच होतात. खूप सारी कोथिंबीर आणि बारीक नाही, असा चौकोनी चिरलेला कांदा यूज केला आहे मी. म्हणजे नाही का, आपण कांदे भजी करताना कांदा उभा चिरतो ना, तसा न करता आडवा कट करून मी चिरला इथे. माझ्या गावच्या पद्धतीने भजी बनवलेत, मस्त लागतात, करून बघा. आणि चला आता फायनली प्लेटिंग करून घेते. आणि हुश, सगळं काही झालेलं आहे. मला असं वाटत होतं की जेवायला लिटरली मी रात्रीचे 10 वाजवत आहेत की काय, कारण तुम्ही पाहताय मी लेटच सुरुवात केली होती. तर काय करणार ना, बघा ना, ज्या जॉब करून येऊन ज्यांनी केलं असेल त्यांना मानलंच पाहिजे ना की बापरे किती सारं हे काम असतं. आणि फेस्टिवल्स म्हटल्यानंतर की नटायचं आणि कामही करायचं, डबल असतं सारे काही. पण ठीक आहे, चला यातूनही आपण एन्जॉय करायचं सोडायचं नाही. ताटं रेडी आहेत, चला नैवेद्य दाखवा. राईस नंतर घेणार काय? हो. प्रितीश घेत नाही नंतर, त्याला आत्ताच देऊ काय? दे.
क्या बात है. पाण्याचा ग्लास. माशी आली आहे घरात आज एक चक्क. अशा पद्धतीने आमचं दीपपूजन झालेलं आहे. आजची दीप अमावस्या आम्ही छान सेलिब्रेट केलेली आहे. साधी सिंपल. बट तुम्ही पाहताय बघता बघता मी खूप सारे पदार्थ बनवलेत आणि हो चेंज करत गेली आहे. मला पहिल्यांदा बाजरीची भाकरी करायची होती या शेपूच्या भाजीसाठी, पण मी नंतर चपात्या केलेत. पण ठीक आहे, आळूच्या वड्या करायच्या होत्या त्याऐवजी मी भजी केलेत. म्हणजे सगळ्या शॉर्टकट मारल्या, पण तरी सुद्धा खीर ही मात्र कॉन्स्टंट राहिलेली आहे पहिल्यापासून. तर हे असं काहीसं ताट रेडी आहे. आता याचा मस्त आम्ही आस्वाद घेतो आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. बरं, एक सिरीज आली आहे नेटफ्लिक्सवरती, तुम्ही पाहिली का? सफेद सागर. नसेल पाहिली तर नक्की पहा, खूप भारी आहे. मी पाहतीये, सुरुवात केली आहे पाहायला. चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर प्लीज लाईक करा, हाईप करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.